पाकड्यांची भारतावर पडलेली वाकडी नजर काही केल्यास सुधारत नाहीये आणि याचीच प्रचिती देणाऱ्या दोन घटना पुढे आल्यात। पाकिस्तानातनं ड्रोनद्वारे दिल्लीमध्ये पाठवलेला अत्याधुनिक शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय, तर अल्पवयीन मुलांचा ब्रेनवॉश करून ऑपरेशन सिंदूरचे नकाशे मिळवण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे। बघूयात या दोन मोठ्या कारवाईंवरचा हा स्पेशल रिपोर्ट। पाकड्यांची पुन्हा भारतावर वाकडी नजर, गँगस्टरचं पाकिस्तान कनेक्शन उघड, अल्पवयीन मुलांकडे मागितले ऑपरेशन सिंदूरचे नकाशे। भारतात अशांतता नांदावी यासाठी उठसूट कामाला लागलेल्या पाकिस्तानचे आणखी काही चक्रावणारे प्रताप जगाच्या समोर आलेत। दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या मोठ्या कारवाईने आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र रॅकेटचा पर्दाफाश झालाय आणि हादरवणारी माहिती पुढे आली आहे। दिल्ली पोलिसांनी आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र रॅकेटचा पर्दाफाश केला। या कारवाईत पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे भारतात आलेल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला। शस्त्र पुरवठा करणाऱ्या 4 आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे। जप्त करण्यात आलेली शस्त्र लॉरेन्स बिश्नोई, बंबिहा, गोगी हिमांशु भाऊ या कुख्यात टोळींना पुरवण्यात येणार होती। ही शस्त्र प्रामुख्याने पंजाब मार्गे दिल्ली NCR क्षेत्रामध्ये तस्करी केली जात होती। एकीकडे ही मोठी कारवाई पाकड्यांच्या नापाक कारनाम्यांबाबत डोळे उघडण्याचं काम करते, तर दुसरीकडे ATSने केलेल्या कारवाईने ISISच्या माध्यमातून देशविरोधी कारवायांसाठी अल्पवयीन मुलांना गळाला लावण्याचा प्रकार उजेडात आलाय। ATSने रायपूर आणि भिलाईमधून ISIS हँडलरच्या संपर्कात असलेल्या 2 अल्पवयीन मुलांना अटक केली। 10वी-11वीच्या या विद्यार्थ्यांचं ब्रेनवॉश हिंसाचाराच्या ग्लॅमरनं केलं जात होतं। या मुलांना गेमिंग चॅट्स, गुप्त इंस्टाग्राम ग्रुप्सद्वारे डिजिटल मॉड्यूलमध्ये सामील होण्याचं प्रशिक्षण दिलं जात होतं। दहशतवाद्यांना डिजिटल ओळख लपवण्यासाठी आवश्यक असलेले डार्क वेब, TOR आणि VPN सारखं तांत्रिक शिक्षण दिलं जात होतं। हँडलर्सनी अल्पवयीन मुलांकडून ऑपरेशन सिंदूरशी संबंधित हवाई हल्ल्याच्या नकाशाची क्लिपिंग्स मागवली होती, ती त्यांनी पुरवली अशी ही माहिती पुढे आली। दिल्लीतल्या आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र रॅकेटचा पर्दाफाश आणि छत्तीसगडमध्ये अल्पवयीन मुलांचा झालेला ब्रेनवॉश या दोन्ही घटना पाकिस्तानच्या भारताविरुद्धच्या हायब्रिड वॉरफेअर धोरणाचं स्पष्ट संकेत देत आहेत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।